नमस्कार, मी मेघा सनस पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। बाहेर खूप छान पाऊस पडत आहे, तर आज बनवूया गरमागरम मिसळ पाव। इथे मी मोड आलेली मटकी आणि वाटाणे घेतलेत आणि आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात। ते एक स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये पाणी घालूयात। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात। तर गॅसवरती ठेवून देते। आता फास्ट फ्लेम वरती एक शिटी काढून घेऊयात। इथे मी कुकरला मटकी आणि वाटाणे शिजायला ठेवले आणि इथे मी 2 कांदे घेतलेत असे बारीक चिरून, टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, थोडासा कढीपत्ता घेतलाय आणि मी 2 ते 3 दिवसाचा मसाला आधीच वाटून ठेवते वाटणाचा, जो आता मी मिसळला वापरणार आहे। तर हा मसाला असा मी वाटून घेतलाय आणि हा थोडासा आईस आहे, बर्फ झालेला आहे। आणि हा मी मसाला कसा बनवते याची रेसिपी मी आधी टाकलेली आहे आणि जर तुम्हाला पुन्हा बघायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला पुन्हा हा मसाला बनवून दाखवेन। आता कुकरची एक शिटी झाली, तर गॅस बंद करून घेऊयात। तर यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते। इथे मी 4 पळी तेल घालून घेतले। थोडं 4 पळी तेल ह्यासाठी घातले की मिसळला जास्त तेल लागतं, मस्त छान तरी येते, त्यासाठी मी थोडं जास्त तेल घातले। आता यामध्ये 1 पळी राई टाकले, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा। आता हे थोडंसं गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेते। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो छान परतलाय, तर मी गॅस थोडासा स्लो करते आणि यामध्ये मसाले घालून घेते। यामध्ये हळद, 1.5 चम्मच हळद घातली, लाल तिखट, ते मी 4 चम्मच लाल तिखट घातले, गरम मसाला, धना पावडर। तर मसाले टाकलेत, आता छान परतून घेऊयात आणि हे मी तिखट आम्हाला जसं आवडतं याप्रमाणे टाकले आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता, पण आम्हाला थोडीशी मिसळ तिखट आवडते म्हणून त्याप्रमाणे तिखट घालून घेतले। आता हा मी जो वाटून घेतलेला आहे मसाला तो घालते। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। मसाला चांगला भाजून घेतलाय, आता यामध्ये उकडलेली मटकी आणि वाटाणे घालूयात। आता यामध्ये मी आधीच शिजवताना मीठ घातलेलं, आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते कारण मला थोडंसं मीठ कमी वाटते, त्यामुळे मी थोडं मीठ घातले। आता आपण मिसळला थोडीशी उकळी येऊन देऊयात, तर 5 मिनिटात जास्तीत जास्त उकळी यायला लागेल आणि त्यावरती मस्त की बघा तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे। आपली मिसळ एकदम भारी बनणार आहे आणि त्याच्यावरती आपण लास्टला थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मग मस्तपैकी आपण प्लेटिंग करून सर्व करायला घेऊयात। मिसळला छान उकळी आली आहे, आता 5 मिनिटासाठी आपण स्लोवर ठेवूयात म्हणजे तिला छान तरी सुटेल। मिसळ आता तयार आहे, आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि मी आता गॅस बंद करून घेते। आता आपण हे सर्व करायला घेऊयात। सर्वात आधी फरसाण,
अशा प्रकारे मिसळ तयार आहे आणि मस्त पाऊस पडत आहे आणि आपली तरी आलेली मिसळ पण मस्त तयार आहे। आता आपण सर्व करूयात आणि तुम्हाला आवडले असेल तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे तुमची मिसळ। आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच चविष्ट आणि नवनवीन रेसिपीसाठी मेघा सणस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मिळवा प्रत्येक व्हिडिओची सगळी ताजी अपडेट्स। पुन्हा भेटूया पुढच्या टेस्टी रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्वयंपाक करत राहा आणि आनंदी राहा।